नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बनवूया वांग्या बटाट्याची भाजी। एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये कमी मसाला वापरून आपण वांग्या बटाट्याची भाजी बनवायची आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बनवण्यासाठी मी ते वांगे कट करून घेतले, असे मी जाड जाड फोडी घेतले याच्याकडून। त्यानंतर याच्यामध्येच मी 2 बटाटे घेतले। तिथं आपण छान अशी वांगे बटाट्याची भाजी बनवते। तर बटाटे आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचे मोठे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला। तर इथे मी बारीक कट करून घेतले, या पद्धतीने कट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं, एकदम साधाने सोपं वाटण आहे, जास्त काही पदार्थ नाही वापरायचे आपल्याला मसाल्यामध्ये। इथे मी खोबरं घेते, त्यानंतर अद्रक, थोडंसं लसूण घ्यायचं, इथं भरपूर सारं लसूण घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते। त्यानंतर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वाटणामध्ये। त्याच्या पलीकडे मी जास्त काहीच टाकत नाही वाटणामध्ये। त्याचं बारीक वाटण करायचं आपल्याला, पाणी न टाकता वाटायचं आहे। तर या पद्धतीने वाटण करून घ्यायचं, पाणी न वापरता। त्यानंतर गॅसवरती कढई तापवायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे। तिथे मी 2 चम्मच तेल टाकते। तिथे 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे, 2 पळी तेल टाकले मी। त्यानंतर फोडणीसाठी मी इथे मोहरी टाकते त्याच्यामध्ये। मोहरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे। नंतर आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये। कमी गॅसवरती परतवायचं आपल्याला। परतल्याच्या नंतर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। त्यासाठी मी ते गरम मसाले घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकता। जास्त मसाल्याचा मी वापर नाही करत आहे। लाल तिखट, त्यानंतर धना पावडर टाकते याच्यामध्ये आणि हळद टाकायची आपल्याला थोडीशी। तर मी एवढंच टाकते याच्यामध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचा आपला मसाला। थोडंसं तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता। हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वांगे आणि बटाटे कट करून घेतले होते ते टाकायचे याच्यामध्ये। ते सर्व एकत्र छान मिक्स करायचं। त्याच्या मी मसाल्यामध्येच ही भाजी बनवायची, छान चव लागते। हे सर्व एकत्र मिक्स करायचं। त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे, थंड पाण्याने। गरम पाण्याने चव छान येते भाजीला आणि तरी पण छान येते, त्यामुळे गरम पाणी ॲड करायचं। तर मी ते आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तुम्हाला जर पातळ करायचे असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता। एकदम छान भाजी होते, या पद्धतीने करून पहा। बटाटे आणि वांगे मी एकत्रच टाकते शिजायला, कारण शिजतात पटकन। तुम्हाला जर वाटत नसेल तर तुम्ही आधी बटाटे शिजून घेऊ शकता। तर याच्यामध्ये आता घट्टपणा येण्यासाठी काही शेंगदाणे एक तुम्हाला ॲड करायचे असतील तर करू शकता, पण मग छान भाजी होते। छान अशी झाकण ठेवा, आता ही शिजून घ्यायची। याच्यात बाकी काही ॲड करायची गरज नाही। छान असा घट्टपणा येतो शिजल्यानंतर। त्याच्या शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। तर कमी गॅसवरती एक उकळी येईपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे।
त्यानंतर कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घेऊ. इथे आपली भाजी बनवून तयार झाली. पाहू शकता छान अशी भाजी झाली, छान तरी पण आली आहे. त्याच्यामध्ये मी काहीच ॲड नाही केलं तरी पण घट्टपणा, भाजी शिजल्यानंतर छान असा घट्टपणा येतो. त्यामुळे याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही. बटाटा पण याच्यामध्ये छान शिजलं आहे. पाहू शकता एकदम शिजलं आहे. या पद्धतीने नक्की करून पहा, रेसिपी खूप छान लागते. एकदम आपण कार्यक्रमात जशी भाजी खातो त्या पद्धतीने भाजी झाली. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.